पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत. कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे, 8 वाजलेत. आपल्याला आदरणीय पवार साहेबांचं भाषणही ऐकायचं आहे आणि त्यानंतर साहेबांना मला नगरलाही जायचं आहे. त्याच्यामुळे कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, त्याच्यामुळे मी सविस्तर आज काही बोलणार नाही. पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आज इथे बोलणं महत्त्वाचं वाटतं. आत्ताच आपण भूषणराजेंचं भाषण ऐकलं. भूषणराजेंनी खूप चांगली सूचना आज दिलेली आहे 26 जानेवारीची. मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व म्हणजे अहिल्या माता, मा सावित्री आणि मा अहिल्यादेवी असे अप्रतिम गुण ह्या आपल्या 3 राजमातांमध्ये होते. मी तुम्हाला शब्द देते भूषणराजे की ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर 26 जानेवारीला जे दिल्लीमध्ये असतं कार्यक्रम, त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या कॉन्सेप्टवर तुमची मदत घेऊन आपण तिकडे चांगला डिझाईन करून आपल्या या 3 मातांचा एक वेगळा उल्लेख आणि त्यांचा मान सन्मान 26 जानेवारीला. दिल्लीत पण सरकार बदलू शकतं, हे येऊ शकतं, पण महाराष्ट्रातलं सरकार आपल्याला बदलायचंच आहे. त्याच्यामुळे इथून ज्या 26 जानेवारीला जे डिझाईन जाईल ते नक्कीच तुम्ही दिलेली जी आज सूचना आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच दिलेला जाईल. अनेक वेगळे तुम्ही मुद्दे मांडले. बारामतीकरांच्या जे दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोरवेल्ला, मुळशी या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 4थ्यांदा मला दिल्लीला जायची संधी आपण दिली. आणि हे करत असताना गेल्या 10 वर्षात ज्याचा उल्लेख शिंदे सरांनी त्यांच्या भाषणात केला की मला आठवतं हेच ते व्यासपीठ होतं. मी स्वतः या व्यासपीठावर इथेच आलेले होते आणि मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की हे जातीपातीचं राजकारण मला माहितीही नव्हतं त्या काळात. म्हणजे मीही कुठल्या समाजाचे होते हेही मला माहिती नव्हतं. आपलं निवडून आलं, विकास करायचा, कामं करायची. पण 2014मध्ये मला ह्या सगळ्या जे वेगळे वेगळे समाजांचे उल्लेख झाले त्याच्याशी एक ओळख आणि एक वेगळा अभ्यास झाला. आणि 2014मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन एक गृहस्थ म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. मला अजूनही तो दिवस आठवतो आहे. आणि मी आदरणीय पवारसाहेबांना प्रश्न विचारला होता की सत्ता आपल्याकडे, ते जर पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार आहेत तर आपण का आत्ताच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये, तो पहिला म्हणतोय आपण शेवटची म्हणूया, काय काय असे ना आपल्याला काय दिला. ते म्हणलं ते म्हणतायत त्याच्यात तथ्य नाही आहे, कारण का तेवढा वेळ आपल्याकडे आत्ता नाही आहे. ती जी मागणी आहे त्याच्यात त्यांनी मला ते समजून सांगितलं. आणि रोज उत्तम भाऊ तुमची भाषणं आम्ही ती धार मी स्वतः ऐकलेली आहे, कारण का 2014मध्ये त्याच्यावरच माझं इलेक्शन चाललं. आणि त्या काळामध्ये आरक्षण मिळणारच ज्या पद्धतीने तुम्हाला हवं होतं आणि त्या गोष्टीला आज 10 वर्ष झाली आहेत. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्ताच्या आरक्षणाबद्दल संसदेत सगळ्यात जास्त वेळा कोण बोललं असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोणीही तो मुद्दा कधीही मांडलेला नाही. इथे एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. भूषणराजे तुम्ही म्हणला ही गोष्ट, हे व्यासपीठ त्याचं नाही आहे, पण ह्या व्यासपीठातल्या वेदना तुम्ही समजल्या पाहिजे. तुमच्या आधीच्या भाषणात मीही समाजातली अतिशय उत्तम उदाहरणं सांगत होते. मी विचार करत होते इथे बसल्या बसल्या, पळशी नावाचं गाव बारामतीत आहे. त्या गावामध्ये मी स्वतः जेव्हा आठवतोय मला तेव्हा पक्षही एक होता. मी आत्ताच बापूंशी त्याची चर्चा करत होते की आम्ही सगळे गावामध्ये गेलो असताना एक आपल्या या समाजातला एक मुलगा ज्यांच्या आई वडिलांना लिहिता वाचताही येत नाही, आजही येत नाही, त्यांचा हा मुलगा, मला वाटतं त्याचं नाव लालासाहेब दायगुडे आहे, तो चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे. त्याचा सत्कार केलेला तो दिवस मला अजून आईवडिलांना लिहिता वाचता येत नाही
पण तो मुलगा चार्टर्ड अकाउंटंट झाला. अमोल बिसे आपले इंदापूरचे, त्यांची दोन्ही मुली मला वाटतं डॉक्टर झालेल्या आहेत. असे किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ. म्हणजे मला आठवतं आहे की दौंडमध्येही टुल्यांना आपण गाव घेतलं होतं, तोही एक कार्यक्रम असेल. दापोडीचं गाव आपण घेतलं होतं, तिथे एक प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलं होतं तेव्हा. त्यामुळे अशा त्या गावातही गेल्यावर डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट असं समाजामध्ये आरक्षणाची सुरुवात आदरणीय पवारसाहेबांनी जरूर केली. तो पहिला दरवाजा त्यांनी उघडला, पण त्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या मुलांचं जे कर्तृत्व आहे, मुलींचं जे कर्तृत्व आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आणि आरक्षणाचा पुढचा टप्पा कसा गाठायचा त्याच्यासाठी संसदेमध्ये आम्ही आधी 4-5 होते तरी भारी होतो, आता तर 250 आहोत, त्याच्यामुळे बहुत भारी हो गए. त्यामुळे आता आरक्षणाच्या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये ते म्हणतात धनगर समाजाला आम्ही आरक्षण देणार, आणि दिल्लीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचेच खासदार बोलतात तेव्हा ते म्हणतात धनगर समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण आम्ही देणार नाही. हे मी म्हणत नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाची दुप्पटी जबाब आहे. तुम्ही बघा, महाराष्ट्रात एक बोलतात, दिल्लीत एक बोलतात. त्याच्यामुळे स्पष्टपणे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे की आरक्षणामध्ये आज सत्तेमध्ये जे बसले त्यांच्या मनात नक्की या सगळ्या समाजात, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाबद्दल नक्की काय. त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारने बिल आली. तुम्ही धनगर आणि धनगडाबद्दल सविस्तर बोलला. धनगर आणि धनगड असा विषयच या देशात नाही आहे, कारण का धनगड असं नाहीच आहे. जे आहे ते धनगरच आहे, धनगड नाही आहे. सगळेच या देशातले धनगर आहेत, ते एकच आहेत. पण ते स्वतःच्या सोयीसाठी, मला अजून आठवतं आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, स्टेट मिनिस्टर आहेत, SP बघेलजी. SP बघेलजींचा माझा अनेक वेळा चौंडीला दरवर्षी भेट होतेच. अनेक वेळा त्यांची आग्र्याचे खासदार आहेत ते. मला आठवतं आदरणीय पवारसाहेबांनी, मी आग्र्याला गेलो होतो तेव्हा आवर्जून प्रेमाने ते भेटायला आले होते. ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी आदरणीय पवारसाहेब भेटल्यावर नेहमी आदरानेच वागतात. आणि त्यांचं नेहमी म्हणणं आहे की ह्या समाजाला महाराष्ट्रात जर कोणी स्थान पहिल्यांदा दिलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांचं झाले. हे पार्लमेंटमध्येही SP बघेल बोलतात. त्यामुळे कधीकधी राजकारण बाजूला ठेवून काही समाजासाठी चांगलं करावं हे धोरण सरकारने आलं पाहिजे. भूषणराजे, तुम्ही म्हणला की विकासाच्या बाबतीत आज व्यासपीठावर संजय जगताप आहेत. 350 कोटी रुपये फक्त जेजुरीला आणण्यात जर सगळ्यात जास्त कष्ट कोणी केले असतील तर ते संजय जगतापांनी केलेत. आणि अतिशय उत्तम काम आज जेजुरीमध्ये चाललेलं आहे. कसं असतं, आमदारांनी चांगलं काम केलं ना तर खासदाराचं आयुष्य खूप सोपं असतं. त्याच्यामुळे पण ते काम जेव्हा करतात तेव्हा चांगल्या दर्जाचं पण करावं लागतं, नाहीतर डोकेदुखी होते खासदाराला. पार ट्रॅफिकपर्यंत बघावं लागतं. अरे हा ट्रॅफिक, आता हाच टेंगूळ बघा ना आपला इथला 3 हत्ती चौकातला, काय त्रास झाला आहे. सगळ्या दिशेने येतात आणि एकामेकावर आपटत असतात. त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आता जेजुरीचा कमी केला याबद्दल आभार. पण अतिशय चांगल्या पद्धतीने जो विकास या संपूर्ण भागात होतो. आणि जे भूषणराजे तुम्ही ज्या सूचना केल्या, मग फलटणच्या असतील, महाराष्ट्रातल्या असतील, बारामतीत तुम्ही आणि युगेंद्रदादांनी जी सूचना युगेंनी आणि तुम्ही केली त्याचाही सरकार नक्कीच मान सन्मान करेल. आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या माता आहेत त्यांना मला असं वाटतं आपण फक्त, तुम्ही म्हणला त्या सूचना चांगल्या आहेत, त्यांच्या वतीने आपण चांगली भूमिका घेऊन प्रत्येक, तुम्ही म्हणला तसे 300 मंदिरं करू, घाट बांधू, सगळं करू. पण त्याच्याबरोबर अभ्यासक्रमांमध्येही त्यांची जी कामाची ओळख आहे तीही पुढच्या पिढीला माहिती झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या शिक्षणामध्ये या सगळ्या आपल्या मातांबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांनी केलेल्या कामाची ही नोंद ही आपल्या शिक्षणातही आली पाहिजे. अनेक वेळा मला सत्तेतले लोक म्हणतात, मी TV वरही ऐकले, ह्याच चॅनलवर, की मनुस्मृती ही त्यांना शिक्षणात आणायचं आहे. मला म्हटलं, मग विनम्रपणे त्यांना म्हणायचं आहे, मनुस्मृती आम्ही येऊ देणार नाही, पण माता अहिल्या देवींबद्दल जर शिक्षणाबद्दल चांगलं केलं तर पूर्ण ताकदीने आम्ही त्या शिक्षणामध्ये पुढच्या पिढीला हे सगळे जे संस्कार आहेत
हे पोचवण्यासाठी शिक्षणामध्ये जे काही काम मामा जिजाऊ असतील, सावित्रीबाई असतील, अहिल्यामा असतील, या सगळ्यांबद्दलचं चांगलं शिक्षणाची ही माहिती ही आपल्या सगळ्या शिक्षणात धोरणात आपलं सरकार आल्यावर नक्की आम्ही आणू. आज युगेंद्र दादा आणि त्यांची सगळी जी आज इथे युवा पिढी मी बघते, अनेक चेहरे जे कधी बूथवर दिसले, कधी कुठे दिसले, या सगळ्या मुलांनी मिळून हा कार्यक्रम केला आहे. हे माझ्यासाठी एक खूप कौतुकाची खरंच गोष्ट आहे. कारण का नवीन पिढी, काळ शेवटी कोणासाठीच थांबत नाही. बदल हे होत असतात, नवीन गोष्टी बदलाबरोबर आपणही बदलायचं असतं. त्यामुळे आज नवीन पिढी काहीतरी चांगलं करू पाहते. हे आमच्या सगळ्यांसाठी युगेन आणि त्याची सगळी पुण्यश्लोक अहिल्या होळकर उत्सव समितीने आज हा जो कार्यक्रम केला आहे, त्यांचे सगळ्यात मोठे मार्गदर्शक एस.एन. बापू हे आहेत. कुठे गेले एस.एन. बापू? परत मागे बसले आहेत नशीब. आणि सतीश मामा खोमणे, आता एक एक नावं घेते. सतीश मामा हाच प्रॉब्लेम आहे या दोघांचा, हे सारखे मागे जाऊन बसतात, त्यांना हात धरून पुढे आणावं लागतं. पण सतीश मामा ते बघा मागे बसले. ते सातो बापू कुठे गेले? इथे बसले, ते पण मागेच बसलेत. सांगा बोला. हां, काय म्हणले? अगो बाई, तुमच्या बूथचं सांगताय. मी म्हणते आरक्षणाचं 1700 काहीतरीचा इतिहास सांगताय तुम्ही. पण खरंच तुमचा बूथचे खूप खूप आभार, थँक्यू. पण खरंच बारामतीचे बूथ जसे उघडे आता, मला वाटतं हा विषय नको आज, कारण आपण परत कधीतरी त्याच्यासाठी बोलू. कारण का आज आपण सगळे या युगेनदादांच्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या या नवीन उपक्रमांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार करते. आज संपूर्ण राज्यातून लक्ष्मण मानेसाहेब पण आवर्जून साताऱ्यावरनं खूप आज सक्षणाचंही मला भाषण ऐकून खूप आनंद वाटला की एक इंजिनियर मुलगी ज्याच्या मागे कुठलंही राजकीय किंवा मेहबूब असेल, या सगळ्यांना कुठलंही राजकीय कोणी आई वडील काका मामा ते आमच्यासारखे परिवारवादवाले नाहीत, पण आज सगळे आले तिथे, प्रत्येकाचं भाषण, एक नवीन विचार प्रत्येकाने मांडला. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही नवीन पिढी काहीतरी चांगलं आणि नवीन महाराष्ट्रासाठी करू पाहते, याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही बघाल काही दिवसांमध्ये हीच नवीन पिढी पुढचा महाराष्ट्र, पुढचा 25 आणि 50 वर्षाचा महाराष्ट्र या सगळ्यांच्या हातात देऊन महाराष्ट्राची आन बान आणि स्वाभिमान हा आपण दिल्लीच्या तख्तापर्यंत आपण नेणार आहोत. त्याच्यामुळे माझ्या या सगळ्यांकडून फार अपेक्षा आहेत आणि माझा विश्वास आहे की हे सगळे एकत्र अतिशय चांगलं काम करून आज या सगळ्या मातांना मी वंदन करून तुम्हाला सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमात